हरिपाठ म्हणजे काय तर आपल्या त्या पांडुरंगाचं हरीचं चिंतन, स्मरण, भजन यालाच हरिपाठ असे म्हणतात. आपली महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. साधू संतांनी भगवंताचं चिंतन करण्यासाठी सोपा असा मंत्र दिलाय. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा जरी आपण सतत जप करत राहिलं तर अनंत जन्माचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. माऊली पण काय म्हणतात की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. म्हणजेच की देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी उभं राहिलं तर अनंत जन्माचे आपल्याला पुण्य मिळते असं माऊली आपल्याला म्हणतात. माऊली काय पुढे म्हणतात की साधू बोध झाला निरोनिय केला. एखाद्या व्यक्तीला जर साधूचा बोध प्राप्त झाला, साधूची कृपा जर प्राप्त झाली तर त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन हे हरिमय होऊन जातं. माऊलींनी अजून एक आपल्याला सुंदर असा अभंग सांगितलाय. माऊली म्हणतात की सत्य नित्य सत्य मित हरिपाठ जाशी कळी काळ त्याची न पाहे दृष्टी. रामकृष्ण नामी अनंत राही तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. माऊली काय म्हणतात की सतत हरिनामाचं जर आपण चिंतन केलं, त्या पांडुरंगाचं स्मरण केलं तर आपल्या जीवनातील ज्या काही अघटित गोष्टी घडत असतात त्या निघून जातात. म्हणून सतत हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी.